हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आता आपण काय शिकणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपलं 6.1 पूर्ण क्लिअर केलेलं आहे मी. ठीक आहे, सो पहिले तुम्ही 6.1 बघा, पहिल्या व्हिडिओ मध्येच मी 6.1 क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, आणि तसंच दुसऱ्या टॉपिकची लिंक पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल टॉपिकची लिंक आहे. कोणत्या टॉपिकची लिंक पाहिजे तुम्हाला त्या टॉपिकवर तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, म्हणजे एकदम प्लेलिस्टच आहे माझ्या. डायरेक्ट तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर बघितलं तुम्ही माझे व्हिडिओ तर तुम्हाला नक्की समजणार आहे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुप पण आहे आणि तिथं व्हॉट्सअपची लिंक पण आहे बघा, ह्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली. ठीक आहे, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर क्लिक करा, तिथं म्हणजे लिंकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. आज काय शिकणार आपण 6.2 शिकवणार आहे. ओके, 6.2 मध्ये आपल्याला एकच टाईप आहे, तिथं काय करायचंय. सो ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग दी आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग 6.2 मध्ये आपल्याला मेन काय करायचं आहे, इलिमिनेटिंग दी आर्बिट्ररी कॉन्स्टंट. म्हणजे आता समजा ह्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म काय, कॉन्स्टंट ए कॉन्स्टंट आहे. मग आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करणार ना त्यावेळेस कॉन्स्टंट टर्म काढून टाकली पाहिजे. समजतंय का? म्हणजे कॉन्स्टंट टर्म मला इलिमिनेट करायचे. इलिमिनेट म्हणजे काय, ज्यावेळेस मी डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणार म्हणजे माझं डिफरन्शियल इक्वेशन येणार तिथं कॉन्स्टंट टर्म नसली पाहिजे. ठीक आहे, सिंपल आहे. सो बघा आता काय करणार, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन. हे डीई म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. म्हणजे कसं येणार, ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स ने करा. सो एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3x स्क्वेअर येणार. माहिती तुम्हाला 3x स्क्वेअर प्लस ह्याचं काय येणार, वाय क्यूबचं 3 खाली, वाय तसाच, पॉवर मधून एक लेस. ओके, परत वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx येणार. इथे येणार dy बाय dx. सिंपल, इक्वल टू 4a तर कॉन्स्टंट आहे, सो 4a तसंच राहणार आणि x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 येणार. सिंपल, सो 4a आणि ह्याचं व्हॅल्यू आली 1. मी सपोज ह्याला इक्वेशन 1 नाव देतो. ओके, ह्याला नाव काय देतो मी, 1. हा, आणि माझं आन्सर काय आलेलं इथं, हेच आन्सर आहे ना, हे 1 मी काढून टाकतो. मग आता हे काय करायचं माहिती का, तुम्ही हे जे सॉल्व्ह केलं ना तुम्ही 4a, ही व्हॅल्यू 4a च्या जागी इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो पुट इन इक्वेशन नंबर 1, पुट इन इक्वेशन 1 म्हणजे 4a च्या जागी काय लिहिणार तुम्ही, ही व्हॅल्यू लिहा इथं इक्वेशन 1 मध्ये. सो लिहा परत इक्वेशन 1, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. 4a च्या जागी काय लिहिणार, 4a च्या जागी हे लिहा, ही व्हॅल्यू याच्यात पुट करतोय. ठीक आहे, म्हणजे काय होणार 3x स्क्वेअर. बघा 4a च्या जागी हे लिहितो तिकडं, प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx. ब्रॅकेट कम्प्लीट. बघा 4a च्या जागी हे लिहिलं, 4a च्या जागी लिहिलं आणि x तसाच लिहा. मग करा x ने आतमध्ये मल्टिप्लाय, मग आन्सर येणार x क्यूब प्लस y क्यूब इक्वल टू x इंटू x दॅट इज 3x क्यूब होणार प्लस 3y स्क्वेअर x होणार आणि त्यांना dy बाय dx. ओके, मग एक काम करतो मी, ही टर्म मी इकडे शिफ्ट करतो. बघा ही टर्म इकडे शिफ्ट करतो कारण 3x क्यूब आहे ना. सो काय होणार, मग पुढे गेला ना x क्यूब प्लस मध्ये तिकडे गेला काय होणार, मायनस. म्हणजे 3x क्यूब मधून हे तिकडे गेला मायनस होणार, 1x क्यूब गेला, किती राहिले 2x क्यूब राहणार ना. सिंपल, सो इथे लिहा 2x क्यूब. सिंपल ना रे, ही टर्म तशी, हे तिकडे गेला मायनस होणार म्हणजे 3x क्यूब मधून 1x क्यूब गेले म्हणजे 2x क्यूब राहणार. ओके, प्लस प्लस ही व्हॅल्यू जशीच देतो, प्लस 3y स्क्वेअर x dy बाय dx आणि हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस आलं, y क्यूब इक्वल टू 0 आलं इक्वेशन. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. ओके, हेच तर करायचं होतं. आलं आन्सर मायनस वाय क्यूब. येस, डन, आलं आन्सर 3xy स्क्वेअर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, खूप इझी आहे. आणि 6.2 मध्ये फक्त इलिमिनेटिंग दी कॉन्स्टंट टर्मच करायचं आहे. म्हणजे मला लास्टला आता इथं ए आहे ना, मग इथं तुम्हाला ए दिसतं का, कुठं कॉन्स्टंट नाही दिसणार कारण मी इलिमिनेट केला ना. सो आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचे सगळं. ओके, आता क्वेश्चन नंबर सेकंड वाला. आता सेकंड मध्ये काय करायचं बघा, इथं
ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 1 दिले. ठीक आहे, बरोबर ना. सो आता याच्यामध्ये इथं ए पण कॉन्स्टंट आहे पण बी पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता इथं दोन दोन कॉन्स्टंट आहे. म्हणजे ज्यावेळेस दोन कॉन्स्टंट असतात ना त्यावेळेस आपल्याला टर्म सॉल्व्ह करायला थोडं डिफिकल्ट जातं. ठीक आहे, पण एवढं पण डिफिकल्ट नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो 1 बाय 1 काय करायचं. सो बघा, चला मी इथूनच स्टार्ट करतो. तुम्ही परत लिहिताना परत एक क्वेश्चन लिहा. सो डिफरन्शिएट कर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए तर कॉन्स्टंट आहे मग ए तसंच राहणार. ठीक आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार. एक्स स्क्वेअरचं 2 खाली पॉवर मधून 1 लेस. बघा 2 खाली पॉवर मधून 1 लेस म्हणजे 1 येणार असं येणार. ठीक आहे, प्लस इथं 2 खाली येणार. बी तर कॉन्स्टंट आहे सो बी तसाच. 2 खाली वाय तसाच. बघा 2y येणार. परत वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार. परत विसरू नका त्याला वायचं डेरिव्हेटिव्ह काढताना. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. सिंपल. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, सो आता अजून एकदा मला डिफरन्शिएट करावं लागेल. का करावं लागेल, कारण जोपर्यंत हे लक्षात ठेवा जोपर्यंत फक्त कॉन्स्टंट टर्म येत नाही तोपर्यंत डिफरन्शिएट करत राहायचं. आता बघा इथे एक सांगतो तुम्हाला. इथं 2 कॉन्स्टंट आहे. इथं 2 तुम्ही कॉमन काढू शकतो का. 2 काढू शकतो ना. 2 कॉमन किंवा 2 ने डिवाइड करू शकतो. डिवाइडिंग बाय 2 म्हणजे इथे येणार ए एक्स प्लस बी वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. बघा ना, हे 2 जरी मी कॉमन काढलं. बघा हे जरी 2 मी कॉमन काढलं तर 2 इथं मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड होणार. ठीक आहे, सो हे असं पण येतं. समजतंय का, हे लक्षात ठेवा. आता हे तुम्ही 12th स्टँडर्डला मग मी सगळं लिहून नाही देत बसणार. समजतंय का. डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड केलं डिवाइड. मग हे इक्वेशन नंबर 1. आता इथं ए एक्स आहे. जोपर्यंत फक्त सिंगल कॉन्स्टंट टर्म राहत नाही तोपर्यंत डिफरन्शिएट करायचंय. काय बोललो मी, नीट आहे का. जोपर्यंत कॉन्स्टंट टर्म राहत नाही म्हणजे फक्त इथं ए राहिला पाहिजे. बरोबर ना, त्याच्यासोबत एक्स आहे. अजून एकदा डिफरन्शिएट करा. समजलं. मगाशी कसं 4a राहिला होता फक्त कॉन्स्टंट. बरोबर ना. मग इथं अजून एकदा डिफरन्शिएट करा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो ए तसाच येणार. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. मग ए आला फक्त इथं. बी तर मी बाजूलाच घेतो. आता हे बी बाजूला दिलं. सो हे y एक हा एक फंक्शन आहे आणि dy बाय dx हा एक फंक्शन आहे. सो लक्षात ठेवा हे 2 फंक्शन आहे. सो फंक्शन इंटू फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार. u इंटू v चा रूल अप्लाय करावा लागेल ना. हे फंक्शन आहे आणि हा फंक्शन आहे. 2 फंक्शन असेल डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शन इंटू फंक्शनचा रूल अप्लाय करावा लागेल. म्हणजे कसं येणार. आता y तसाच ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार. dy बाय dx चा काढा. सो डेरिव्हेटिव्ह काढताना डेरिव्हेटिव्ह तुम्ही कोणाचा काढणार. dy बाय dx चा काढावा लागेल. dy बाय dx चा कसं येणार. d स्क्वेअर y d स्क्वेअर y आणि अपॉन dx स्क्वेअर होणार. अपॉन dx स्क्वेअर हे असं असतं. समजतंय. प्लस आता ही टर्म तशीच ठेवा. dy बाय dx. बघा पहिलं मी हे तसंच ठेवलं. याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. आता हे तसंच ठेवा. y चा डेरिव्हेटिव्ह काढा. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार. y चा डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx. dy बाय dx इक्वल टू 0. इक्वल टू 0. ठीक आहे. सो आता अजून बघा जसं काय करू शकतो मी. ए प्लस तसाच बी तसाच y डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस बघा दोन्ही सेम सेम टर्म आहे ना. दोन्ही सेम सेम टर्म आहे. मग ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार हे लक्षात ठेवा. ब्रॅकेटचा स्क्वेअर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर हे लक्षात राहू दे. इक्वल टू 0. बरोबर. सो आता हे प्लस मध्ये आहे ना. हे प्लस मध्ये तिकडे गेला का होणार मायनस होणार. मग मी डायरेक्ट करतो बघा. हे तिकडे गेल्यावर मायनस होणार म्हणजे 0 मायनस दिस टर्म हीच टर्म राहणार. बरोबर ना. हे तिकडे गेला मायनस होणार म्हणजे मी असं लिहू शकतो का. a इक्वल टू मायनस बी हीच टर्म येणार. y डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता एक काम करतो. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. पुट इन इक्वेशन 1 म्हणजे आता a च्या जागी तुम्ही ही व्हॅल्यू ठेवा. a च्या जागी काय ठेवणार हे ठेवा. मग ठेवा a च्या जागी. सो ह्या a च्या जागी ही व्हॅल्यू ठेवा म्हणजे काय ना मायनस बी. बघा a च्या जागी ठेवतो
मायनस बी वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बघा एच्या जागी ही व्हॅल्यू ठेवली, बाजूला काय एक्स आहे म्हणजे हा एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स बरोबर ना इक्वल टू 0. सिंपल, काही अवघड नाही. आता इथून मी बी आणि बी कॉमन काढू शकतो का रे? हो कॉमन काढू शकतो. म्हणजे काय ना, सो बी कॉमन, एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. बघा हा बी आणि हा बी कॉमन काढतोय, एक्स ने मल्टिप्लाय करा. सो एक्स वाय होणार बरोबर ना, एक्स वाय. आणि हा मायनस आतमध्ये जाणार, सो हा मायनस आतमध्ये गेला इथं मायनस येणार, हा एक्स येणार, एक्स वाय होणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. मायनस आतमध्ये जाणार, एक्स ह्याच्या समोर येणार डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा मायनस इथपर्यंत मल्टिप्लाय झाला. आता ही टर्म तशीच लिहा ना, वाय डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. ठीक आहे. सो बी मल्टिप्लाय झाला, तिकडे गेला डिवाइड होणार, म्हणजे 0च्या त्या साईडला गेला तर 0च होणार. ओके. सो माझा आन्सर काय ना, मायनस एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. ठीक आहे. बघू दे दिसते का तुम्हाला ते? थोडं इकडे करावं लागेल, 1 मिनिट. आता दिसेल. सिंपल ना, हे मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड होणार म्हणजे 0 होणार. सो आता पहिली टर्म कधी निगेटिव्ह नाही पाहिजे. मग काय करणार तुम्ही, ह्या सगळ्या टर्म त्या साईडला शिफ्ट करा. म्हणजे काय होणार, हे पॉझिटिव्ह होणार, हे पॉझिटिव्ह होणार आणि हे निगेटिव्ह होणार. पाठीमागे आन्सर तेच दिलंय का? हो तेच दिलेलं आहे. माझं काहीतरी राहिलंय, हा इथं वाय लिहायचं राहिलं. बघा वाय डी वाय बाय डी एक्स लिहायचं राहिलं रे. हा वाय डी वाय बाय डी एक्स लिहायचं राहिलं. तेच म्हटलं काहीतरी राहतंय इथं, वाय राहणार ना. बघा ना, वाय डी वाय बाय डी एक्स लिहायचं राहिला. डी जर मी कॉमन काढला तर वाय डी वाय बाय डी एक्स लिहायचं राहिला होता. ठीक आहे, समजतंय? एवढं पण डिफिकल्ट नाहीये. एक्स वाय डी स्क्वेअर वाय ओके प्लस एक्स. 1 मिनिट हा, त्यांनी काय केलंय डी वाय डी एक्स. ठीक आहे, आले आन्सर. आन्सर असं येणार आहे, स्क्वेअर मध्ये येणार आहे, या फॉर्मॅट मध्येच येणार आहे. इथं बघा ही टर्म तिकडे शिफ्ट करा, ही टर्म तिकडे शिफ्ट करा, हे तिकडे शिफ्ट करा, म्हणजे हे प्लस होणार, हे प्लस होणार, हे मायनस होणार. आणि असंच जरी ठेवलं तरी तुम्हाला फुल मार्क्स असणार. ठीक आहे, एवढं काही घाबरायची हे नाहीये. थर्डवाला बघा. आता थर्डवाला सम कसा करायचा आहे, सिंपल. सो इथं आहे y इक्वल टू a cos log x प्लस b sin log x आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला डिफरन्शिएट यायला पाहिजे. आता डिफरन्शिएट जर येत नसेल तर मी काही नाही करू शकत. ठीक आहे, तरी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके. सो इथं आन्सर स्टार्ट झाला माझा आन्सर. ठीक आहे, मी दिला पण. सो इथे ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वायचं काय ना डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे, ए तसंच ठेवा. हा कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह तर मायनस साइन येतं. काय तर मायनस साइन एक्स येतं बरोबर ना. पण इथं एक्स काय लॉग एक्स आहे, इथं आहे लॉग एक्स आहे. ठीक आहे, आणि परत कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढणार, परत डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपण लॉग एक्सचं काढतो. मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढतो ना, असं लिहितो ना डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन लॉग एक्स. पण आता एवढं बेसिक नाही येत बसणार मी, कारण आता ते तुमचं डिफरन्शिएट झालेलं आहे. सो आता हे डिफरन्शियल इक्वेशन 6वं लेसन चालू आहे. सो यायला पाहिजे पटकन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येतं 1 बाय एक्स येतं. सो 1 बाय एक्स म्हणजे मी खाली एक्स लिहितो प्लस बी तसंच साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतं. ठीक आहे, कॉस एक्स येतं, पण एक्सच्या जागी काय येणार लॉग एक्स येणार बरोबर ना. आणि अगेन लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 बाय एक्स येणार, 1 बाय एक्स. समजलं एवढं. सो आता इथे ना डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे दोघांचा एक्स सेम आहे तर मी एकदाच एक्स लिहितो मायनस ए साइन लॉग एक्स येणार सिंपल प्लस बी कॉस लॉग ऑफ एक्स येणार. ठीक आहे, सो आता एक्स डिवाइड आहे, तिकडे गेला का मल्टिप्लाय. सो करा मल्टिप्लाय. सो इथे येणार एक्स डी वाय बाय डी एक्स येणार आणि ही टर्म तशीच मायनस ए इंटू साइन लॉग एक्स येणार. ठीक आहे, प्लस बी कॉस लॉग एक्स येणार सिंपल. सो आता
अगेन डिफरन्शिएट करा. आता काय करणार, अगेन डिफरन्शिएट करा. कारण कसं माहिती का, आपल्याला ए आणि बी नाही का इलिमिनेट करायचं आहे. मग इलिमिनेट करण्यासाठी तुम्हाला अजून एकदा डिफरन्शिएट करावं लागेल. मग डिफरन्शिएट केल्यावर परत तुम्हाला हे फंक्शन भेटेल, मग त्याच्या जागी मी वाय लिहिणार. ठीक आहे, ते सांगतो काय करायचं आहे. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो करा डिफरन्शिएट. बघा हा एक्स हा एक फंक्शन आहे, डीवाय बाय डीएक्स हा एक फंक्शन आहे. सो फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, यू इंटू बी चा रूल अप्लाय करावा लागेल. सो एक्स तसाच लिहिणार मी. हा, सो डीवाय बाय डीएक्स चा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढायचंय, सो डीवाय बाय डीएक्स काढायचं ना, डीवाय बाय डीएक्स काढायचंय याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हे असं आहे. ठीक आहे, प्लस ही टर्म तशीच प्लस डी वाय बाय डी एक्स तसाच, आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येतं. 9 लिहिलं तरी चालेल, 1 नाही लिहिलं तरी चालेल. सो इक्वल टू अगेन मायनस ए तसाच. थांबा, तुम्हाला तिकडचं दिसणार नाही ना, सो मी इक्वल टू ह्या साईडला इकडे देतो. मायनस ए तसाच. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय ना, कॉस आहे ना, सो कॉस ऑफ लॉग एक्स आहे ना, बरोबर ना, आणि लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येणार. सिंपल, एवढं तर करू शकता. सो आता हा कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय ना, जागाच नाही पूर्ण तिथं, एक मिनिट. हा, इक्वल टू बघा ह्याच्या पुढे इक्वल टू इथे लिहिलं मी, तुम्ही समोरच लिहा. मायनस ए कॉस लॉग एक्स अपॉन लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स येणार. हा, हे बी तसाच. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साइन येतं, सो इथं मायनस येणार, मायनस साइन लॉग एक्स येणार, आणि लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स येणार. ठीक आहे, सो आता ही टर्म तशीच लिहा, ही टर्म तशीच येणार, एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स. ओके, त्याच्या समोर इक्वल टू, ह्याच्या इक्वल टू बघा, ह्याच्या समोर इक्वल टू काय लिहिणार, हे लिहावं लागेल. समजलं. सो होल डिवाइड बाय, बघा दोघांचा होल डिवाइड बाय एक्स लिहितो, मायनस ह्या दोघांमधून मी मायनस कॉमन काढू करे, मायनस कॉमन काढतो. ठीक आहे, मायनस कॉमन ए कॉस लॉग एक्स, कॉस लॉग एक्स मध्ये प्लस येणार, बी साइन लॉग एक्स, बी साइन लॉग एक्स. हे दिसतंय का तुम्हाला, एक मिनिट बघू द्या. हा दिसतंय, हे बी हे बी आहे. समजलं. सो आता सिंपल मध्ये सांगतो, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर फास्ट मध्ये. चला काढलं. सो आता बघा ए कॉस लॉग एक्स प्लस बी साइन लॉग एक्स, बी साइन लॉग एक्स. याच्या जागी बघा, याच्या जागी मी वाय लिहू शकतो फ्रॉम क्वेश्चन. समजलं का, याच्या जागी मी वाय लिहिणार फ्रॉम क्वेश्चन. बघा काय आहे आता, आता मी पूर्ण इक्वेशन देतो व्यवस्थित. सो एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस तसाच, याच्या जागी मी वाय लिहिणार, इथे लिहिणार वाय अपॉन एक्स तसाच. सो एक्स नी पहिले इथे मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय केलं का म्हणणार, बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स याच्या समोर पण येणार बाय डी एक्स इक्वल टू मायनस वाय होणार. सो मायनस वाय इकडे आलं का होणार प्लस वाय इक्वल टू 0. सो दिस इज अ रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ गिवन क्वेश्चन. ठीक आहे, दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे लक्षात ठेवा. बघा ए आणि बी दिसतंय का तुम्हाला कुठं, नाही दिसत, म्हणजे माझा ए आणि बी इलिमिनेट झालाय. समजतंय का, मी ए आणि बी च्या टर्मला कॅन्सल करून टाकला. ठीक आहे, चला करा पटकन लवकर स्क्रीनशॉट काढा. नंबर 4 वाला बघा. आता 4 मध्ये काय करायचंय, थोडं लॉजिक लावायचं. ठीक आहे, सो मला हे कॉन्स्टंट टर्म रिमूव्ह करायचं. कसा करणार कॉन्स्टंट टर्म, पण हे क्यूब आहे, रेस टू क्यूब आहे, मग थोडा ऍडजस्टमेंट पण तुम्हाला करता यायला पाहिजे. पहिले डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार, 2 खाली येणार वाय होणार. ओके, सो पॉवर खाली पॉवर मधून एक लेस केलं, परत वाय चा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स येतं इक्वल टू पॉवर खाली सिंपल
एक्स प्लस सी पॉवर मधून एक लेस, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढतो, एक्स चा काढतो, मग 1 येतं, प्लस सी चा काढतो 0 येतो, म्हणजे 1 प्लस 0 1च येणार. सो 1 इंटू दिस टर्म, हीच टर्म येणार. ठीक आहे, म्हणजे परत मला ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाहीये, कारण इथं 1च येणार आहे फक्त. ठीक आहे. सो आता काय करणार याचं, एक काम करा, 3 मल्टिप्लाय आहे तिकडे, त्याला डिवाइड होणार. सो 2y/3 dy/dx. ठीक आहे, इथे येणार x प्लस सी आणि ते स्क्वेअर. ओके, इथं बघा, हे जेव्हा सॉल्व्ह केलं आपण त्यावेळेस x प्लस सी रेस टू 2 आले, बरोबर ना. एक व्यवस्थित नीट समजून घ्या बघा काय करायचं. एक काम करतो मी, x प्लस सी रेस टू ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर आहे ना, मग मी ह्याला क्यूब करतो, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. का करतो मी टेकिंग क्यूब ते पण सांगतो मी तुम्हाला, फक्त जरा नीट ऐका. इथे लिहितो टेकिंग क्यूब. सो याला क्यूब करा मग, 2y/3 ब्रॅकेट क्यूब dy/dx ब्रॅकेट क्यूब. इथे येणार x प्लस सी, हे स्क्वेअर आहे हा, आणि बाहेर क्यूब लागणार, म्हणजे 3 टू 6 होणार. काय होणार, 6 होणार, हे येणार 6. आणि ह्याला मी इक्वेशन 1 देतो आणि ह्याला 2 देतो. सिंपल ना. आता नीट बघा, मी फ्रॉम 1 वरून इक्वेशन मी 1 देतोय. टाइम झाला का बघू दे, नाही झाला टाइम. सो फ्रॉम 1 वरून बघा, मी फ्रॉम इक्वेशन 1 घेतोय, y² इक्वल टू एक्स प्लस सी क्यूब आहे. मग मी ह्याला काय करतो, ह्याला स्क्वेअर करतो, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. मग ह्याला स्क्वेअर केला का होणार, y² त्याचा स्क्वेअर एक्स प्लस सी, इथं क्यूब तर आहे, अजून त्याला मी स्क्वेअर करतोय, मग 3 टू काय होणार 6 होणार, म्हणजे मी इथे लिहिणार 6. समजतंय. मग आता का केलं मी असं, ह्याला क्यूब का केलं, कारण x प्लस सी रेस टू 6 येतं, आणि इथं मी ह्याला जर मी स्क्वेअर केला तर x प्लस सी रेस टू 6 येतं, म्हणजे x प्लस सी रेस टू 6 जे आहे त्याच्या जागी मी हे लिहू शकतो का, हो लिहू शकतो. म्हणून तर मला हे प्रोसेस करावं लागलं, टेकिंग क्यूब आणि टेकिंग स्क्वेअर. म्हणजे जे मी एकदा डिफरन्शिएट केलं त्याला मी टेकिंग क्यूब केलं, आणि मेन क्वेश्चनला मी त्याला स्क्वेअर केलं, म्हणजे दोघांची राईट साइड सेम आहे. म्हणजे मी फ्रॉम 2 वरून ह्याच्या जागी मी हे लिहू शकतो. सो फ्रॉम 2 वरून y⁴ इक्वल टू, ह्याच्या जागी काय लिहिणार, ह्याच्या जागी हे लिहिणार, 2 चा क्यूब किती, दॅट इज 2 इंटू 2 इंटू 2, दॅट इज 8y³. ओके, 3 चा क्यूब दॅट इज 27, आणि ते येणार dy/dx ब्रॅकेट क्यूब. सिंपल. सो आता काय करताय, 27 मी याला मल्टिप्लाय करा, हे डिवाइड ला जाणार, म्हणजे काय होणार, y⁴ हे तर 27 येणार अपॉन 8y³. ओके, आणि ही टर्म काय करूया, या टर्मचं इक्वल टू dy/dx आहे ब्रॅकेट क्यूब आहे, मग y³ y⁴, म्हणजे एक y राहणार वर, म्हणजे 27y/8 येणार. आलं का पाठीमागांचं, 27y. ठीक आहे, अजून सिम्प्लिफाय केलंय, करू शकतो सिम्प्लिफाय अजून. चला पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढा लवकर, हे जरा समजून घ्या, ही स्टेप समजून घ्या काय आहे ते. ठीक आहे, अजून सिम्प्लिफाय करतो बघा मी त्याला. सो सिम्प्लिफाय केलं काय येणार, 27y राहणार फक्त, आणि डिवाइड/8 राहणार, इक्वल टू हे राहणार dy/dx क्यूब. 8 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे काय होणार, 27y इक्वल टू 8 dy/dx ब्रॅकेट क्यूब. आणि लक्षात ठेवा, आपण डिफरन्शियल इक्वेशन शिकतोय, मग त्यावेळेस नेहमी प्लस मध्ये करायचं बघा. हे तसंच राहू दे, हे तिकडे गेला मायनस होणार, म्हणजे काय होणार, म्हणजे होणार 8 dy/dx ब्रॅकेट क्यूब. ओके, हे मायनस होणार इक्वल टू 0. आलंय का, ते चालेल. येस, दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ गिवन क्वेश्चन. ओके, काढा स्क्रीनशॉट काढा लवकर.
चला इथपर्यंत स्टॉप करतो. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला अपलोड करून देणार आहे. त्याच्या पुढे अजून 6 क्वेश्चन आहेत क्वेश्चन फर्स्ट मध्ये. ठीक आहे, ते क्लिअर करतो. मग नंतर 2-3 क्वेश्चन राहतील, मग 6.2 क्लिअर होईल. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. तोपर्यंत बाय. ओके.